नमस्कार यूट्यूबकर. तर मालवणी गजालींच्या नवीन एका विषयामध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा. तर आज असा होळी आणि तुमच्या सगळ्यांका होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि होळीच्या निमित्तात आज मी पुरणपोळी, खीर, आमटी, भात असं प्लॅन केलं आहे आणि आता मी बनवते. तर थोडीफार तयारी झालेली आहे. आणि दर टायमात कसं होतं की जेव्हा सण असतात तेव्हा मी आदल्या दिवशीच पुरण बनवून ठेवते, पण ह्या टायमात काय मी बनवत नाही कारण कन्फ्युजनमध्ये होतं आहे की पुरण बनव की नको. आणि लॉंग ब्लॉग शूट करायचं ह्या पण कन्फ्युजनमध्ये होते, पण म्हटलं आता चला काहीतरी स्पेशल हा म्हणून मग शूट करूया. आणि आता संध्याकाळचे तरी जवळजवळ 4 वाजले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलं आहे. तर चला तर मग सुरू करूया. तर हे बघा, हे कुकरात मी एक डबो भात लावून घेतलं आहे आणि इकडे याची तयारी करून म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे चिरून घेतले. आधी पहिली म्हटलं खीर करूया. इकडे तांदूळ पण भाजून घेतले आणि पसारा तर तुमचा दिसतच असा. त्या पसाऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. तर पहिली तर आधी मी खीर करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आता कुकर तर थंड झालं, त्याच्यानंतर आता मी पुरणाची डाळ लावून घेतली. पुरणाची डाळ पण ही बघा, ही डाळ मी थोडी जास्त भिजत घातलेलं आहे आणि काहीतरी 3-3:15च्या दरम्यान मी डाळ भिजत घातली आणि बऱ्यापैकी भिजली. आता ती डाळ कसा पुरणपोळी वगैरे असली का मी भाभीकडे पण देते, त्याच्यामुळे म्हटलं थोडी जास्तच केलेली बरी, कोणा कमी नको पडा. आणि देताना दुसऱ्याकडे व्यवस्थित दिला तर तापना काही चांगला वाटतं, समोरच्या काही चांगला वाटतं, म्हणून मग थोडी जास्तच भिजत घातले. तर चला मग आता कसा काय पुढे होता आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. पहिल्यांदाच मी पुरणपोळी बनवताना डाळ आधी भिजत घातलेले. याच्या आधी मी डाळ भिजवच्या आधी कधीच डाळ भिजवून पुरण करून नव्हते. तर चणा डाळ शिजायला जास्त टाईम लागत नाही म्हणून, पण मग म्हटलं ह्या टायमात बघूया डाळ भिजत घालून काय फरक पडता तो. पण आणि पहिली तर डाळ आधी मी कुकरात लावून घेतले आणि कटाची आमटी करूची होती म्हणून मग पाणी थोडं जास्तच ठेवलेलं आहे. हळद टाकलं आहे आणि मिठाची बरणी मी हातात घेतलं आहे आणि माका आठवलं नक्की मीठ टाकतात की नाही. पण मग गोड पदार्थात पीठ टाकत नाही असं मी स्वतः कारण दिलं आहे आणि मग मीठ काय टाकू नाही. तुम्ही गोड पदार्थामध्ये मीठ टाकतास की नाही कमेंट करून नक्की सांगा. कुकर लावून घेतले आणि ओट्यावर काढलेला सगळा रोंबाट आधी जाग्यावर ठेवून दिले. असा रोंबाट असला ना की माका काय सुधरत नाही. नंतर मग खिरीचे तांदूळ भाजून ठेवलेले होते ते पण थंड झालेले, मग ते पण मिक्सरला लावून घेतलं आणि थोडे रवाळ असे तांदूळ बारीक करून घेते आणि मी खीर बनवते. मग तांदूळ बारीक करून लगेच खीर बनवून घेतले. आणि नंतर मग आमटीच्या तयारीला लागले. तर आज मी बिना कांदा लसणाची आमटी बनवत होते म्हणून मग कांदा लसूण काय दिसत नाही आहे. खीर बऱ्यापैकी होईल या आणि डाळीचं कुकर मी लावलेलं आहे पुरणाच्या, पण मग गमत अशी झाली की त्याच्यात डाळ जास्त झाली, पाणी पण जास्त झालं, त्याच्यामुळे तशी काहीतरी अवस्था म्हणजे सगळं पाणी बाहेर येत होता. मी लगेच कुकर बंद केले कारण ह्याच्या आधी एकदा असा या झालेला माझ्याबरोबर, म्हणजे कुकर जेवण करत असताना कुकर ब्लास्ट झालेलो, त्याच्यामुळे मी पाणी बाहेर येत होता आणि शिट्टी होत नव्हती ते व्यवस्थित, त्याच्यामुळे कुकर मी लगेच बंद केले. तर आता कुकर थंड झालं की 2 कुकरामध्ये डाळ करतलं आहे आणि पुन्हा डाळ लावतलं आहे. तर आता तोपर्यंत मी सर वाटप काढले, तर वाटप भाजून भिजून वाटपाची तयारी करून घेते. चला तर मग.
इकडे सगळा माझा वाटा भाजून झाला तरी पण काय कुकर हे थंड होत नाही होतो, किचनवरच ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं फॅन चालू केलं आहे आणि आता बघा असं ठेवून दिलं आहे कुकर. आता बघूया किती टाईम लागतो. तरी बघा थोडीशी हवा आता होती, त्याचा लगेच 2 ह्याच्यात करतं नाही कुकरांमध्ये आणि लगेच उशीरच जातं होते. चला बघूया कसं काय होतं आता. मी जर आज टायमावर कुकर बंद नसतं केलं आहे ना तर कुकरात नक्की फुटलो असतो असं माका तरी वाटतं. कारण वाफ भरपूर साठलेली कुकरमध्ये आणि शिट्टी एक पण होत नव्हती आणि बराच वेळ झालो तरी कुकर थंड होत नव्हतो. त्याच्यामुळेच माका असं वाटतं. असो पण जा होक नाही त्याचा विचार करायचो नाही. कुकरमध्ये ना पाणी जास्त झालेला, डाळ बरोबर होती म्हणून मग आता हे बघा ह्या कुकरच्या शिट्टीत कुकरच्या डब्यात पाणी काढून घेतले, थोडासा कमी केलं आहे आणि पुन्हा कुकरचं झाकण शिट्टी वगैरे चेक करून झाकण घासून पुन्हा कुकर लावून दिलं आहे. आणि डाळ पण आपली बऱ्यापैकी शिजली. डाळ भिजत घातलेली होती ना त्याच्यामुळे पटकन शिजली. हे बघा थोडीशी आता थोडीशी शिजली ना काय बरोबर होते ती आपली डाळ. आता तोपर्यंत काय इकडे आपली भांडी वाट बघतच असत. कुकरची शिट्टी होईपर्यंत मी आता ही भांडी घासून घेतले, वाटाप लावून घेतले. तोपर्यंत आपली डाळ पण शिजान कुकर पण थंड होतं. चला मग भांडी घासून बाकीची घरातली बारीक सारीक कामं आटपून घेतले. तोपर्यंत डाळ शिजान कुकर थंड झालेलो. मग डाळ गळाक चाळणीवर ठेवून दिले आणि मी लगेचच आमटी फोडणे घालून घेतले. तर स्पेशल मेनू असतं तेव्हाच मी फोडणे तेल थोडा जास्त वापरते, नाहीतर रोजच्या जेवणात तर एकदम कमीच तेल असतं माझं. आमटी करून झाल्यावर लगेच पुरणासाठीचा गूळ बारीक करून घेतलंय. तोपर्यंत म्हटलं सगळ्या डाळीतला पाणी गळान जाईल. गूळ बारीक करून झाल्यावर पुरण गाळून घेतले. आणि हले हे उद्योग बघा, डाळ आधी कायलीत टाकून हवी होती तर आधी गूळ टाकून वरून डाळ टाकत होते. ह्या असं असतं, डोक्यात 100 विचार चालू असले काय हे असे काय पण उद्योग होतात. असो आता काय पण आधी टाकला तरी पुराणच पण त्याला बरोबर नाही. पुराण शिजवता आमच्या थोरल्या आकाबाईची म्हणजे दिदीची एंट्री झालेली. मग त्यांनी पुरणाची जबाबदारी घेतल्या आणि मी पोळ्यांचं पीठ मळून घेतलंय. ही बघा आता माझी साडी नेसन झालेली आहे आणि सगळा जेवण पण झालेला आहे. सर मी ह्या पूजेचं ताट रेडी करून ठेवलं आहे. उद्यापुरतीचे पुरणपोळी फक्त करून घेतलं आहे. इकडे ह्या पुरण आता इल्याच्या नंतर पुरणपोळी करायचे. आणि ही आपली खीर, थोडंसं दूध टाकायची गरज आहे आणि आमटी आणि ह्याच्यात आपलं भात असं. तर असं साधा सिंपल जेवण केलं आहे. आणि आता हैसर साहेब आमची चौकशी करून दिली थंय जवळच ह्या होळीचा. तर आता आम्ही काही जातो नैवेद्य आणि घेऊन. चला तर मग नैवेद्याचं ताट करून घेतलं आहे. आपल्या कोकणात केळीच्या पानावर नैवेद्य वाढतात, पण माझ्या सासरी नैवेद्य वाढूची अशी पद्धत आहे. त्याच्यामुळे मी पण तसाच वाढून घेतलं आहे आणि होळीची पूजा करू आम्ही इलो. होळीची लांबूनच पूजा करून घ्यायची लागली कारण चटके अजिबातच सहन होत नाही होते. आणि व्हिडिओ एडिट करताना मी बघितलंय गोलू माझ्या पाठी लपलेलो आणि सगळी पूजा करत होती. ह्या बघून तो पण आरते टाळये वाजवतात तसे टाळये वाजवत होतो. आगीचे चटके ना इतके बसत होते तरी त्याका आई काय करताय हा बघूचाच होता. आणि नाक तोंड झाकून का होईना आणि पुढे पण जायचा होता, पण मोठ्यांकाच पुढे जाऊन पूजा करू जमत नाही होता. तर त्या एवढ्याशा जीवाक पुढे काय जाऊ जमताला. सुक्या खोबऱ्याची वडा मी होळीत टाकले. थोड्या टायमांता काढून घेतले आणि प्रसाद मनांता खाऊचा असता असा मी आईका म्हणजे साशी एक माझ्या करताना बघितलेले म्हणान मग मी पण तसाच केले. साधी होळी देडी वाकडी पूजा करून घेतलं. आणि हय ना पूजा करू सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून सगळी माणसं येत होती. त्याच्यामुळे प्रत्येकाची पूजा करूची ही पद्धत ही वेगळी होती. आमका पण काहीतरी वेगळा बघूक मिळत होता.
पूजा करून झाल्यावर आम्ही थंय थोडा वेळ थांबलो आणि मग थोड्या टायमान आम्ही घराकडे गेलो. आणि घराकडे गेल्यावर मग बाकीचे जे काय पुरणपोळी होते ते मी आणि दीदीन करून घेतलं. सगळे पुरणपोळी झाल्यावर आम्ही सगळीच जण जेव बसलो आणि रोजच्या प्रमाणे आमचे एक महारथी म्हणजेच गोलूचो काका, ज्यांची नाईट ड्युटी असल्यामुळे तो गायब होतो. तर असो काही गोष्टींका ऑप्शन नसता. तर आता सगळा झाला, जेवण खाऊन सगळा झाला आणि आता दीदी भांडी घासतात. त्याची भांडी घासायचं काम चालू आहे. मी बाकीचं आटपलंय. आता भांडी घासून झाला काय बाकी काय काम नाही आहे. आता डायरेक्ट झोपायचा झाला. तर आज मेन म्हणजे मी आजच्या दिवसाची काहीच प्लॅनिंग करून मिळते म्हणाल मग सगळा टायमिंगवर झाला. माझ्या बाबतीत तर असं होतं, जेव्हा जेव्हा मी ठरवतंय तेव्हा तेव्हा आता कायच सगळा बट्ट्याबोळ होता. त्याच्यामुळे मी आजच्या दिवसात काय ठरवलं. चला तर मग आजचं ब्लॉग तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मालवणी गजाली तुमका आवडत असतील तर आणि नवनवीन मालवणी गजालीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट मालवणी गजालींच्या नवीन विषयामध्ये. तोपर्यंत जुने व्हिडिओ नक्की बघा.